जय जय महाराज माझा, करता महाराज माझा, जय महाराज माझा, करता महाराज माझा. महाराष्ट्र एक महान राष्ट्र, सह्याद्रीचा कणखर कणा लाभलेला, त्यातून निघालेल्या अमृतधाराने पावन झालेल्या दऱ्या खोऱ्यात राहणाऱ्या काटक मावळ्यांचा, मरतील पण हटणार नाही अशा वीर प्रदेशात जन्माला आले ते शिवराय. शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. अशक्य होते ते शक्य करून दाखवले. म्हणूनच शिवरायांचे चरित्र पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटते आणि पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. त्यांच्या चरित्रातून स्फूर्ती मिळते. शिवरायांची कुलदेवता देवी तुळजा भवानी. सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे, हा शिवरायांचा बाणा होता. तो त्यांनी हयातभर पाळला. शिवराय एका जहागीरदाराचे पुत्र होते. धन दौलत त्यांना कमी नव्हती, पण लहानपणीच त्यांना गुलामगिरीचा वीट आला होता. आपल्या देशात आपले राज्य व्हावे, प्रत्येकाला आपापल्या धर्माप्रमाणे वागता यावे, सर्वांना सुखासमाधानाने जगता यावे, मराठी भाषेला स्वधर्माला मान मिळावा, यासाठी शिवरायांनी बलाढ्य शत्रूशी झुंज देऊन स्वराज्य स्थापन केले. शिवरायांना मायबोलीचा अभिमान होता. राज्यकारभारात मराठी शब्द वापरता यावेत यासाठी राज्य व्यवहार कोश हा ग्रंथ तयार करून घेतला. हिंदवी स्वराज्य हे शिवरायांचे स्वप्न होते. हिंदवी म्हणजे हिंदुस्थानात राहणारे, मग ते कोणत्याही धर्माचे असो, कोणत्याही जातीचे असो, त्याचे राज्य हे हिंदवी स्वराज्य. म्हणून भवानी मातेने हिंदवी स्वराज्यासाठी तलवार दिली. आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकार, सज्जनांचा कैवारी आणि एक नव्या युगाचा निर्माता असे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी तेजस्वी पैलू आहेत. हे सारे पाहिले की पुन्हा पुन्हा वाटते शिवरायांचे आठवावे, शिवरायांचे आठवावे प्रताप.